जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून म्हणजे 20 तारखेपासून मुलींचं ग्राउंडला सुरुवात होणार आहे. ज्याप्रमाणे मुलांनी ग्राउंडवरती चुका केल्यात त्या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून हाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल बनवत आहे. तुमचं देखील सुरुवातीला 100 मीटर, त्यानंतर वसंत देसाई स्टेडियमवर 800 मीटर आणि सर्वात शेवटी गोळा होणार आहे. 100 मीटरला 3 धावपट्ट्या आहेत. ग्राउंडचा ट्रॅक पूर्ण मातीचा आहे, हार्ड आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा खरोखर विदाऊट शूज प्रॅक्टिस असेल अशाच विद्यार्थ्यांनी विदाऊट शूज धावलात तरी तुमचं बेस्ट येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना शूजवरच धावायची सवय आहे किंवा स्पाइकवर तुम्ही आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही शूजवरच धावा. कारण जर तुमच्या पायाला इजा झाली, तुमच्या पायात साल्ट निघालं तर तुमचा जो पुढचा इव्हेंट असणार आहे 800 मीटरचा त्याला नक्कीच तुम्हाला परिणाम होणार आहे. 800 मीटर तुम्ही तर मी सांगतो शूजवरच धावा. ट्रॅक पूर्ण कडक आहे, मातीचा आहे, तरी देखील पूर्ण पाणी मारून ते कडक झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 800 मीटरला क्रॅम्प आलेला आहे, पायाला इजा झालेली आहे, नसाला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे तुम्ही शूजवरच धावा. ज्या शूजवर तुम्ही प्रॅक्टिस केली तो शूज घेऊन या, त्याच शूजवर तुम्ही 800 मीटर धावा. आणि शेवटच्या इव्हेंटपर्यंत तुमचा आत्मविश्वास जो आहे तो टॉपलाच ठेवा, तरच तुमचं ग्राउंड बेस्ट येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एखाद्या इव्हेंटला 2 मार्क 4 मार्क कमी आल्यामुळं पूर्ण त्या इव्हेंटचं टेन्शन घेतलं, तो पूर्ण इव्हेंटच जिवारी लावून घेतला. त्यामुळे त्यांचे दुसरे जे इव्हेंट आहेत ते इव्हेंट ते व्यवस्थित देऊ शकले नाहीत, म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क हे कमी आले. मित्रांनो, प्रत्येकालाच अपेक्षेपेक्षा 2-4 मार्क हे ग्राउंडला कमीच येत आहेत. त्यामुळे प्रत्येक इव्हेंट हा नियोजनपूर्ण आणि अचूक निर्णय घेऊनच इव्हेंट करा. ज्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिसला तुमचा कॉन्फिडन्स असतो, अगदी तोच कॉन्फिडन्स या ठिकाणी देखील तुम्हाला ठेवायचा आहे. तुमची 2-4 वर्षाची मेहनत हे एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे वाया जाऊ नये असा तुम्ही योग्य तो निर्णय घेऊनच तुम्ही तुमचं फिजिकल पूर्ण करा. आणि खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत चांगले ठेवा. भीती अजिबात मनात बाळगू नका. पूर्ण आत्मविश्वासाने या, चांगल्या प्रकारे ग्राउंड मारा आणि तुम्हाला ग्राउंडसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.